तुम्ही आता ही संधी दिली, आमरण उपोषण जीव घेणं प्रवास मी पुन्हा सुरू केलाय. तुम्ही जर नाही दिलं ना, मग तर तुमच्या 12-13 वाजविल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावानंतर बॉम्बलायचंच नाही. आणि मराठ्यांचे पोरं एवढे सोपे नाहीत. मग हे पोरं मराठ्याचे आहेत. मग हे 2024ला भोगाच करणार तुमचं. पाटील, बार्शीचे आमदार जे राऊत त्यास म्हणाले की हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांची ती मागणी कायम आहे. मला राजकीय बोलायचंच नाही. आता मी राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली, माकड चाळे करण्यापेक्षा, माकडं मुकडं चोट्टे चाट्टे पुढं घालण्यापेक्षा, लोकांच्या बांधावरचं गवत कापणारे हे चोट्टे चाट्टे, हे याच्या बाटलीचं बुच्चन चोर, त्याच्या बाटलीचं बुच्चन चोर, हे नकोच. हे असले यांनी तिकडे ताकद लावायची. आता फडणवीस साहेबांना सांगायचं, ते गप्प बसला, राजकीय भाषा बोलत नाही. त्याला राजकारणात यायचं नाही, त्याच्या समाजाला यायचं नाही, त्यांच्या अंमलबजावणी करा. नसता एकटाच महाराष्ट्रात मराठा समाज 50-55% कायमचं वाटोळ करून टाकील राजकारणातून. हे त्यांना समजून सांगायचं. आणि फडणवीस साहेबांना ही संधी आहे, माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. गोरगरीब मराठ्यांना का त्रास देता, का अपमान करता, मराठ्यांना का वेटीस धरलं तुम्ही. गोरगरीबाला आम्हाला, आणि गोरगरीबाच्या हातातच आहे पुढं कुणाला काय करायचं. त्यामुळे मी राजकीय भाषा बोलणार नाही. मला किती समोरून बोलले तर मी बोलणार नाही. पण का रे बाबा नाही दिलं, मग आपल्या नावाने बॉम्बलायचंच नाही, ओरडतच बसायचं नाही. पुढं कमवून पाडापाडी झाली, कमून काय झालं, मग बॉम्बलायचं नाही. त्यांनी वर पाठवलेलं सांगितलंय. आता ते काय पाठवापाठी पाहिलं, त्यांच्या काय हातात नाही, त्यांना दोष देऊन काय होईल. कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील जालन्याचे, यांना काय हे बिचारे अधिकारी त्यांचं काम करतायत. त्याच्यात मुख्य फडणवीस साहेब, एक मंत्र्याला आमदाराला कामं करू देत नाहीत, सरकारला कामं करू देत नाहीत. म्हणून त्यांना पुन्हा संधी दिली, मराठा समाजाला साक्षी ठेवून दिली. मराठा समाज आता उघड्या डोळ्यानं बघतोय. जर आरक्षण नाही दिलं तर दोषी फडणवीस साहेब जाणून बुजून मराठ्यांचा वाटोळ करायला निघाला. हा भाजपला मधला गरीब मराठा सुद्धा ज्या विचारणार, आमचे लेकरं फडणवीस साहेब तुम्हाला का मोठे वाटत नाहीत. आम्ही राजकारणात जायचं नाही म्हणलो ना, आता समाज बी नाही म्हणला, मी बी नाही म्हणलो, तरी पण तुम्ही का आरक्षण दिलं नाही. भाजपमधलाच गरीब मराठा प्रश्न विचारणार. आता दोषीच मराठ्यांचा वाटोळ करायला फडणवीस साहेब येत. हे याच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि याच्यावर शिक्कामोर्तब होऊन द्यायचं नसलं तर फडणवीस साहेबांनी गोरगरीब मराठ्याला आरक्षण द्यावं. ते राजकारण तिकडे जळलं, आम्हाला देणं घेणार. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.